महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ एक मेडसी राज्य सरकार आणि स्थानिक शेतकऱ्यांचा जो संघ आहे शिरोडा बेळागाव तालुका वेंगुर्ला जिल्हा शिवंद या ठिकाणी 1994 पासून प्रस्तावित प्रकल्प पंचतारांकित जे तांचं प्रस्तावित होतं त्याच्या संदर्भाला आज अंतिम स्वरूप द्विपक्षीय करार झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, या तिघांच्या उपस्थितीमध्ये पर्यटन स्थानिक जिल्ह्याचे पालकमंत्री नेते राणे साहेब आणि ज्यांनी याच्यासाठी पाठपुरावा केला ते आपले माजी सरकारी मंत्री केसरकर साहेब यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या कराराची देवाणघेवाण आणि माननीय हे सांगितलं की तिथले शेतकरी प्रतिनिधी मंडळाचे काही सदस्य सुद्धा यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांची इतक्या दिवस रखडलेलं हे जमीन संपादित करून ते ताजकडे हस्तांतरित करणं यासाठीचा हा प्रकल्प आज आलेला आहे. जवळपास सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं तरी जे पहिलं पंचतारांकित रिसॉर्ट त्या ठिकाणी येतंय आणि आमचे सहकारी माननीय मंत्री राणे साहेबांनी सांगितले की चिपी एअरपोर्ट आहे या चिपी एअरपोर्ट पासून हे अंतर अर्धा ते पाऊण तासाचे अंतर आहे आणि मोपा एअरपोर्ट पासून 1 तासाभराच्या अंतरावर. यामुळं पर्यटन वाढायला या प्रकल्पामुळं या ठिकाणी अत्यंत गती मिळणार आहे. लोकांची तिथल्या शेतकऱ्यांची जी भूसंपादनाच्या बाबतीत आम्ही 3-4 बैठका राणे साहेबांनी मी केसरकर साहेबांनी मी 2 बैठका एकनाथ शिंदे साहेबांकडे झाल्या आणि त्या सगळ्यांना आउटपुट काढून आम्ही आता हा अभियानामध्ये ताजने सुद्धा अतिरिक्त लागणारे जे पैसे होते भूसंपादनासाठी ते सुद्धा दिले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं समाधान झालं आणि आता वेगानं या सगळ्या डिमार्केशन जागेचं ताब्यात केल्यानंतर आता तात्काळ तिथं ताज त्यांच्या प्रकल्पाची सुरुवात या ठिकाणी करेल. सांगण्याचं तात्पर्य आज एवढंच आहे की गेली 15-1 वर्ष तरी 15-20 वर्षाहून जास्त काळ रखडला होता हा प्रकल्प तो आज या ठिकाणी मार्गी लागलेला आहे. कोकणातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी एक उच्च पाऊल आमच्या पर्यटन विभागाने टाकलेला आहे. अजून सुद्धा ही जी मदत लागेल जे सहकार्य लागेल स्थानिक पालकमंत्री राणे साहेब आहेत, स्थानिक आमदार माननीय केसरकर साहेब आहेत, या विभागाचा मंत्री आहे आणि मुदतीच्या आधी कसा हा पंचतारांकित रिसॉर्टचा प्रकल्प पूर्ण होईल याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. कोकणाच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीनं वाढीच्या दृष्टीनं चालना देण्याच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाचा करार हा आज या निमित्तानं झालेला आहे. किती दिवसात